Bye.
समाधीचे सुख सांडाव वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस पुरती घडे चढते सेवन आगळे भक्ती भाग्य बळे निर्भरता उपदोची नाही संदेह चित्ताशी मुक्तिचारी दाशी हरिदासाच्या समाधीचे सुख सांडाव वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस तुका म्हणे मान पावोनी विश्रांती त्रिविध नासकी तापक्षणे समाधीचे सुख सांडाव वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस विठाला अखंडं सच्चिदानन्दं अवाङ्गमनसगोचरम् आत्मानमखिलाधारम् आश्रये अभीष्टसिद्धये
यदाक्षरमनाख्यम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतं माश्रयेत् ज्यांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार ज्ञाता सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो मस्तक माझा पाया सोपे वर्मा सांगितले संती ताळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडाव वाढून आयसा या कीर्तनी ब्रह्मरस प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीशी परमात्मा तथा ज्ञानराज मौली जगद्गुरु तुकोबाराया शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज भक्त श्रोमणी श्री नामदेव महाराज यांच्या चरण सेवेशी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा आपल्या जीवनामध्ये संदेश देणारा हा अभंग आहे. विठ्ठला भगवान परमात्म्याच्या इच्छेने सद्गुरु श्री नारायण अण्णा महाराज श्री क्षेत्र नारायणपूर यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे सद्गुरु परमपूजनीय आदरणीय शांती ब्रह्म मारुती बाबा यांच्या आशीर्वादाने आणि ज्यांनी या कार्यक्रमाची स्थापना करून या कार्यक्रमाला जे भव्य दिव्य असं स्वरूप दिलेलं आहे किंवा या परिसरामधलं जे आधारस्तंभ ज्याला म्हटलं जातं, ज्यांनी या मंदिराची उभारणी करून आपल्या या परिसरामध्ये जे परमार्थाचे संस्कार आपल्यामध्ये रुजवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे. आळंदी पंढरपूरची वारी असो अथवा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम असो अथवा गोरगरिबांच्या आडे अडचणी असो अशा सर्वांना देवासारखे धावून जाणारे तिथं आल्याच्या नंतर मला कळालं की आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान प्रिय असणारे आपल्या सर्वांवर प्रेम करणारे वैकुंठवासी सुदामांना खाते त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो आणि समजलं की गेल्याच वर्षी ज्ञानोबा यांच्या सोहळ्यामधूनच त्यांना परत इकडं वारीतूनच आणलं. हा मृत्यू सामान्य नाही सगळं. जीवनामध्ये जे सत्कर्म करायचे असतात, जीवनामध्ये जो परमार्थ करायचा असतो तो केवळ यासाठी
धन मिळावं, मान मिळावं, लौकिक प्रतिष्ठा मिळावी, यासाठी परमार्थ करण्याची आवश्यकता नाही, कारण हे सगळं कर्माने मिळत असतं. हे सगळं कर्माने मिळत असतं. मग हे सर्व सत्कर्म करावे लागतात फक्त एकाच गोष्टीसाठी, की आपला शेवट गोड झाला पाहिजे, आपला शेवट चांगला झाला पाहिजे. आणि त्यांनी जीवनभर सत्कर्म केल्यानंतर शेवट सुद्धा भगवान ज्ञानेश्वरांच्या सोहळ्यामध्ये ज्यांचं मन संपूर्ण रंगलेलं आहे, अशा वातावरणामध्ये ज्यांची या शरीरातून प्राण ज्योत भगवत रूप झाली, त्यांना एकदा पुन्हा मी अभिवादन करतो आणि भगवान परमात्म्याच्या चरणी, माझ्या ज्ञानेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना कायम आपल्या चरणाजवळ स्थान मिळो आणि त्यांची सर्वांना प्रेरणा मिळत राहो. त्यांचे सुपुत्र असणारे निलेश भाऊ आज या कार्यक्रमाला पुढे नेत आहेत. त्यांची जागा त्यांनी धारण केलेली आहे, म्हणून निलेश भाऊला सुद्धा मी प्रार्थना करेन, विनंती करेन की आपल्या वडिलांचं कार्य, माझ्या वडिलांची निराशा देवा, आपल्या वडिलांनी जे कार्य केलं ते सतत त्याने पुढे नेत राहावं आणि नेत राहतील अशी मला गॅरंटी आहे. म्हणून या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणारे त्यांचं जे मंडळ आहे, त्या मंडळाला मी कोटी कोटी धन्यवाद देईन. त्यामध्ये निलेश सुदाम न खाते आहेत, शरद उर्फ प्रल्हाद, चंद्रराव जगताप, त्याचप्रमाणे बाबूराव उर्फ मिलिंद तुकाराम न खाते, खजिनदार पोपटराव फकीरराव उदागे, त्याचप्रमाणे शिपरेटे अशोकराव वसंतराव, खजिनदार दिगंबर लक्ष्मण, सदस्य सदाशिव गोळक, त्याचप्रमाणे संतोषराव गोविंदराव, केतन गोपाळराव गोडखे, अशी अनिकेत सतीश, अर्पित तुकाराम चोपडे, प्रतीक आनंदा पाटील, किशोर काकुसा, किंवा महेश सत्यनारायण मालो, सागर सौदागर गोरे, अशी संपूर्ण मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, भगवान परमात्मा माझे ज्ञानोबा आपल्याला सद्बुद्धी देऊन असंच आपल्या हातातून सत्कर्म करून घेऊ आणि या सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन जे आमचे आधारस्तंभ आहे, नव्याने आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठवाड्यांचं जे वारकरी भूषण आहे, आधी मराठवाड्याचं म्हणतो, नंतर महाराष्ट्राचं म्हणतो, आमचे गुरुजी गंभीर महाराज यांच्या सुंदर अशा नियोजनामध्ये जिथं गंभीर महाराजांचं नियोजन आहे तिथे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा अवतरतो, कारण त्यांचा जो हात आहे, त्यांचं जे वाजवणं आहे हे प्रत्यक्ष इंद्राने ज्याप्रमाणे कीर्तनामध्ये पकड, स्तुती नाही, आम्हाला स्तुती येत नाही, मी स्तुती करणारा महाराजही नाही, हे प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे. कारण ज्याला पकड वाजवणं म्हणतात, ज्याला पकड वाजवणं म्हणतात आणि ज्या गायकीला जे लागतं ते ज्याला म्हणतात ते आमचे गंभीर महाराज आहे. हरिभक्तपरायण गायनाचार्य, हरिभक्तपरायण सर्व कीर्तनकार मंडळी, आमचे गजानन महाराज हिंगोली असतील, आमचे गौरव महाराज असतील, आमचे गुरुजी असतील आणि आपण सर्व टाळकरी मंडळी, सर्वांच्या चरणी माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल सांगितले संती, काळ दिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडा वाळूनी, आयसा या कीर्तनी ब्रह्मरस. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये कलियुगामध्ये कीर्तनाचं महात्म्य काय आहे, कीर्तनाची पावर काय आहे, ती प्रतिपादन या अभंगामध्ये केलेले आहे. आमचंही आयुष्य कीर्तन करताना गेलं, आपलंही आयुष्य कीर्तन श्रवण करताना गेलं, परंतु जोपर्यंत आपल्याला कीर्तनाचं महात्म्य कळत नाही तोपर्यंत त्याचा लाभ आपल्या पदरात करू शकत नाही. हे माझ्यासह सर्वांनी लक्षात घेण्यासारखं आहे. विठ्ठल कलियुगामध्ये कीर्तन भगवत प्राप्तीचं असं एक प्रभावी साधन आहे. या साधनासारखं साधन या
विश्वामध्ये दुसरं असू शकत नाही, असू शकत नाही. कसे माहिती का, भागवताच्या सुरुवातीलाच फार सुंदर एक चिंतन आलेलं आहे. युधिष्ठिराने धर्मराजाने राजा परीक्षितीचा राज्याभिषेक केला आणि ते सगळे महापंथाला निघून गेले. राजा परीक्षितीचं संपूर्ण राज्यकारभार व्यवस्थित चालू असताना एके दिवशी अचानक आपल्या नगरीभोवती भ्रमण करत असताना काय व्यवस्था आहे हे पाहत असताना त्यांना एक दृश्य दिसतं. काय दृश्य होतं? एक गाय आपला प्राण वाचून पुढे धावत आहे आणि तिच्या पाठीमागे एक महाभयानक असुर असा दिसणारा तिच्या पाठीमागे खड्ग सुरा घेऊन त्या गायीला मारण्याकरता धावत आहे. हे दृश्य ज्यावेळेस राजा परीक्षितीने पाहिलं आणि मनात खेद वाटला, अरे माझ्या राज्यामध्ये गोमातेची अशी अवस्था करणारा हा दुष्ट दुर्जन कोण आहे? म्हणून पळत जातात आणि त्याला धरतात. आपल्या मेहनतून तलवार काढली आणि तिच्या मानावर ठेवली आणि सांगितलं, दुष्ट दुराचारी, माझ्या राज्यामध्ये गोमातेची अशी दुरावस्था करणारा तू कोण? आणि तुझी कशी काय हिंमत झाली? तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. त्यावेळेस त्याने हात जोडले, शरण आला, लटलट हलू लागला आणि आपला परिचय देऊ लागला, महाराज मी कली. अरे तू कली असला पण माझ्या राज्यात कसा काय आला? महाराज, ही भगवत परमात्म्याची निर्मिती, त्यांच्या आज्ञेने मला सर्व कार्य करावं लागतं, पण मला मारू नका, मला जीवदान द्या. ज्या वेळेस कली गया करू लागला, जीवदान मागू लागला, त्यावेळेस राजा परीक्षितीने सांगितलं, म्हणजे ठीक आहे मी विचार करतो, तुला मारायचं का जीवदान द्यायचा विचार करतो, पण तत्पूर्वी तू मला एक सांग. म्हटले, काय महाराज? तुझ्यामध्ये सद्गुण किती आहेत आणि तुझ्यामध्ये दुर्गुण किती आहेत हे तू आधी मला सांग. त्यावेळेस तो कली बोलत असतो, म्हणजे महाराज, माझ्यामध्ये एवढे दुर्गुण आहेत. आता माझी भाषेत सांगायचं झालं तर कुंडलाने नाही, टनाने दुर्गुण आहे. पण तरीही महाराज, माझ्यामध्ये एक सद्गुण आहे. विचारा परीक्षितीने, कोणता सद्गुण आहे? त्यावेळेस परीक्षितीला कली बोलत असतो, म्हटले, महाराज, इथून पाठीमागे त्रेता द्वापार हे जे सत्ययुग झाले, या युगामध्ये भगवत प्राप्तीची साधना जर करायची असेल तर कठोर अशा साधना कराव्या लागायच्या, तप करावं लागायचं, यज्ञादी कर्म करावे लागायचे, योगादी समाधी अशा अनेक कठोर साधना कराव्या लागायच्या. त्यावेळेस भगवान परमात्म्याची कधी प्राप्ती व्हायची. आणि काही लोक ते साधना करता मरून जायचे, त्यांच्या शरीराचा नाश व्हायचा, भगवत प्राप्ती पुढेच राहायची. पण महाराज, माझ्यामध्ये म्हणजे या कलियुगामध्ये हे असं काहीही करण्याची गरज नाही, तप करण्याची गरज नाही, योगादी साधना करण्याची गरज नाही, योगादी क्रिया समाधी साधना वगैरे करण्याची गरज नाही. यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधीना तत्फलं लभते सम्यक् तलो केशव कीर्तनात्. कलियुग भगवान
करण्याच्या अनेक साधन आहेत. मला प्रसन्न करण्याच्या अनेक साधन आहेत. षोडशोपचारे पूजा केली म्हणजे मी प्रसन्न होतो असं लोकांना वाटतं, पण नाही. या पूजेपेक्षाही मला प्रसन्न करण्याचं आणखीन एक प्रभावी साधन आहे. भगवान उद्धवाला सांगतात, मधुपर्कादि विधान सांग केले जे पूजन, तेही मानून या गौण आवडे कीर्तन कलियोगी कृष्णा. विधानाने षोडशोपचारी माझी पूजा केली तरी मी प्रसन्न होत नाही. या कलियुगामध्ये जेवढा कीर्तनाने प्रसन्न होतो एवढं साधन दुसरं. नवल कैशी राजाधिराजा, नवल कैशे राजाधिराजा आणि कीर्तन हेची महापूजा. विठ्ठला परमात्माची ज्याला आपण महापूजा म्हणतो ना, दानवरांची महापूजा, सर्वरंगाची महापूजा, जी महापूजा म्हणतो ना, खरी भगवान परमात्माची महापूजा जर कशाला म्हणत असाल तर त्याचं नाव आहे कीर्तन. ही परमात्माची महापूजा. आणखीन काय महत्व सांगावं कीर्तनाचं? स्पष्ट भगवान परमात्मा उद्धवला बोलतात, उद्धवा माझी प्राप्ती जर करायची असेल तर फक्त एकच साधन आहे आणि त्याचं नाव आहे कीर्तन. कीर्तनाशिवाय माझी प्राप्तीच नाही महाराज. हे परमात्मा बोलतो आहे का, माझी प्राप्ती लागी जा. पण त्याच्यात आणखीन लक्षात घ्या, कीर्तनाने माझी प्राप्ती आहे. कीर्तन हे सामान्य नाही. तसं नारद भक्ती सूत्रामध्ये चिंतन आलेलं आहे. काही वाचिक मानसिक भक्ती सांगत असताना श्री व्यास महाराजांनी एक भक्ती सांगितली, तिचं नाव आहे पूजा. परमात्माला प्रसन्न करण्याची साधन आहे पूजा. पण पूजा ही फक्त दोघंच आहे, पूजा करणारा भक्त आणि ज्याची पूजा करायची तो देव. बाकी तिसऱ्याला याच्यात लाभ नाही. पण याच्या पुढे गर्गाचार्याने त्यांचं सूत्र सांगितलेलं आहे, कथादिष्वनुरागः इति गर्गाचार्य. कथा म्हणजे कीर्तन. या कीर्तनामध्ये नुसता देवाला भक्तच नाही, मग कोणाकोणाला आनंद आहे? तुम्ही ऐकणारे सर्व आहात, तुमचाही उद्धार आहे. सर्व उभं राहणारे कीर्तनकार आहेत, यांनाही आनंद आहे. कीर्तन करणाऱ्याला नाही आनंद आहे आणि सर्वापेक्षा माझ्या परमात्म्याला आनंद आहे. विठ्ठला कीर्तन असावं. कीर्तन असावं. काय असावं कीर्तनामध्ये? स्पष्ट बोलले परमात्मा, माझी प्राप्ती लागी जा. काय असावं कीर्तनात? हरीचे जन्म, हरीचे कर्म, हरीचे गुण, पूर्ण श्रद्धा करावे श्रवण, करावे कीर्तन स्वानंदी. कीर्तनाने तुम्हाला मोक्ष महाराज ऐकणाराला, पण कसं श्रवण असलं पाहिजे? परमात्मा बोलतात, पूर्ण श्रद्धा करावे श्रवण. पूर्ण श्रद्धेने जर तुम्ही श्रवण केलं तर कीर्तनातच तुम्हाला मोक्ष. कीर्तनात तुम्ही राहणार नाहीत. मग ब्रह्मभूत काया होतशे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव
कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिये हरीचे जन्म हरीचे कर्म हरीचे गुण पूर्ण श्रद्धा करावी श्रवण कीर्तन श्रवण कसं करायचं ऐका 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 कीर्तन श्रवण कसं करायचं पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण श्रद्धेने जर तुम्ही कीर्तन श्रवण केलं तर तुम्हाला त्याचं फळ काय प्राप्त होणार आहे ऐका भगवान परमात्मा उद्धवजीला बोलतात उद्धवा श्रवण कसं असावं त्या श्रवणामध्ये प्रत्यक्ष परमात्माचं ध्यान लागतं ध्यान श्रवण कसं असावं ध्यान लागण्यासाठी श्रवणे श्रवणार्थी सावधान बुद्धी सावधान असली पाहिजे तेचे अर्थ करी मन संपल्या कथा व्याख्यान मनी मन संपेना सावधान बुद्धीने जर तुम्ही कीर्तन श्रवण केलं आणि एखादा या कीर्तनाचा विषय मुद्दा तुमच्या डोक्यामध्ये राहिला तर कीर्तन तर आपण 9च्या नंतर संपणार आहे पण तो तुमच्या डोक्यामध्ये जो असणारा मुद्दा तो संपणार नाही जर सावधान बुद्धीने ऐकलं तर आणि त्या ऐकलेल्या गोष्टीचं जर पुन्हा 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 जर तुम्ही चिंतन केलं तर काय होईल ऐका आईशे ठसावल्या मन सहजची लागे माझे ध्यान ते सगुण अथवा निर्गुण आवडी प्रमाण ध्यानाशी म्हणजे श्रवण करत असताना प्रत्यक्ष परमात्माचं ध्यान लागलं पाहिजे असं आपलं श्रवण असावं आणि मन कीर्तनाचं फळ आपल्या पदरात पडतं विठ्ठला हे ऐकणाऱ्याचं झालं पण सांगणाऱ्याचं सांगितलं परमात्माने करावे कीर्तन स्वानंदे कीर्तन करावे कीर्तन कशासाठी करावं स्वानंदे आपल्या स्वतःच्या आनंदासाठी मग कीर्तन करत असताना त्याने काहीच पाहू नये व्यवस्था कशी आहे तेही पाहू नये नाराज होऊ नये लोक समोर तेही पाहू नये जेवढे असतील तेवढ्यांना आनंदाने सांगावे सिस्टीम कशी काय कसं काहीच पाहू नये याच्या पुढं ते पाहू नये काहीच पाहू नये त्याने फक्त चिंतन पाव करावे कीर्तन स्वानंदे पण या कीर्तनामध्ये भगवान परमात्माच्या जन्माच्या कथा भगवान परमात्माच्या कर्माच्या कथा आणि भगवान परमात्माच्या गुणाच्या कथा हेच मुद्दे असावेत आणखीन काय असावं भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या सगुण चरित्रे परम पवित्रे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर Guru
म्हणजे आधीचे 3 मुद्दे भगवान परमात्माच्या जन्माच्या कर्माच्या गुणाच्या कथा भक्ती ज्ञान आणि वैराग्य एवढे मुद्दे कीर्तनामध्ये असावे आणि असं कीर्तन असेल तर मग परमात्माला तो आनंद आहे. ऐका 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 कोणाच्या जन्माचं चरित्र वर्णन करा. परमात्मा बोलतात ज्याला जन्मच नाही, ज्याला जन्मच नाही. कोणाच्या कर्माचं चरित्र वर्णन करा ज्याला कर्मच नाही. भगवान परमात्म्याला जन्मही नाही, भगवान परमात्म्याला कर्मही नाही. पण कोणाच्या गुणाचं वर्णन करा जो गुणातीत आहे, निर्गुण निराकार आहे, त्याच्या गुणाचं वर्णन करा म्हणतात. पण तरीही त्याच्या जन्माच्या कर्माच्या गुणाचं चिंतन केलं की त्या बाबाला एवढा आनंद वाटतो. भगवान उद्धवाला बोलतात, भगवान परमात्मा बोलतात अजन्म्याचे जन्म लेनो किती, अकर्म्याचे कर्मगाती, अगुण्याचे गुण वर्णिती, तेने श्रीपती अति सुखावे. अति सुखावे. किती सुख होतं परमात्माला. जो सुखे कमूर्ती निज स्वभावे, तोही जन्म कर्म गुण वैभवे, गाता कीर्तन अति सुखावे. किती सुख वाटते कीर्तनामध्ये. अति सुखावे आणि स्वानंद गौरवे डुलत. डुलत म्हणजे कीर्तनामध्ये नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवाचा गळला पितांबर. भगवान परमात्माचा पितांबर घेऊन गेला तरी देवाला कळालं नाही एवढा आनंद माझ्या पांडुरंगाला कीर्तनामध्ये वाटतो. हा कीर्तनातला आनंद आहे. विठ्ठला विठ्ठला. आणखीन बोलू तुम्हाला आज तुकोबारांच्या या चिंतनाच्या माध्यमातून. महाराज कीर्तनामध्ये आनंद आहे. देव नाचतो, काया ब्रह्मभूत होते, आपलं शरीर हरिरूप होते, हे सगळा आनंद आहे. पण म्हणले आता उपमा कशाची आहे कीर्तनामध्ये. किती श्रेष्ठ आनंद आहे. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात समाधीचे सुख
आतापर्यंत आपण केलं. पण आता जर आपण सर्वांनी लक्षपूर्वक हे चिंतन ऐकलं असेल तर आपल्या मनामध्ये एक संशय येऊ शकतो. कोणता? महाराज, एवढा जो तुम्ही कीर्तनाचा आनंद सांगितलाय पण असा आम्हाला काही कधी वाटला नाही. याचा अनुभव नाही आला मला. आमची काय ब्रह्मभूत झाली नाही, आमचं अंग हरिभूत झालं नाही. किंवा देव कीर्तनात नाचेल असा कधी आम्हाला आनंदही वाटला नाही. आणि तुम्ही ते कीर्तनाचं महात्म्य लय सांगितलं. मग फॉल्ट कुठे आहे? फॉल्ट कीर्तनात नाही. सगळं आहे आहे आहे. फॉल्ट कीर्तनात नाही, मग फॉल्ट कीर्तन करणाऱ्यामध्ये. विठ्ठला विठ्ठला तुम्ही हे जे करताय ना, देव काय पाहतो? तो कीर्तन किती सुंदर करतो, किती अभ्यास पूर्ण करतो, किती ताला सुरात करतो, देव हे पाहत नाही. मग देव काय पाहतो? हे कीर्तन तू करतोस कशासाठी? तुझा उद्देश काय? उद्देश आपला परमार्थ करण्याचा उद्देश काय आहे हे प्रत्येकाने शोधलं पाहिजे. आपण जे करतोय ना, आपला उद्देश काय, प्रयोजन काय करण्याचं, हे सगळं कशासाठी? आपण जर हे प्रयोजन पाहिलं ना महाराज, तर भगवान परमात्माचा आणि उद्धवाचा एक भागवतातला संवाद सांगतो तुम्हाला. भजन करा. भगवान परमात्मा उद्धवजी सोडे भगवान परमात्माला जरा कठोर वचनाने बोलले आणि सांगितलं, देवा अरे सर्व साधू संत शास्त्र सांगतात तुला दयाळू आहे, तुला मयाळू आहे, तुला कोमल आहे. देव म्हणले तुला काही संशय येतो का? म्हणले येतो म्हणून तर विचार. म्हणले काय वाटतं काय तुला? म्हणले देवा अरे किती लोक तुझी भक्ती करायला बघ ना, पण तू कृपा कोणावरच केलेली दिसत नाही. बघा ना आज परमार्थ कसा पिकला, लोपित झालाय पूर्ण देशामध्ये, बाहेर देशामध्ये सुद्धा परमार्थ गेला. आळंदीला गर्दी किती, ज्ञानोबांच्या सोहळ्यात गर्दी किती. बघा काय परमार्थ. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं सर 50-50 घंटे लोक उभे राहतात. किती गर्दी तिथं. कोणत्याही मंदिराचा, ज्ञानोबांच्या मंदिरात झालं दर्शन होत नाही, एवढी गर्दी. बरं सत्य किती, दिंड्या किती, कथा किती, रामकथा किती, भागवत कथा किती, कीर्तन किती, खर्च किती, किती लोक परमार्थ करायले देवा, किती लोक परमार्थ करायले, किती खर्च करायले. मग तू कृपा का करत नाहीस कोणाला? का करत नाहीस? देवानी उद्धवाला सांगितलं, उद्धवा तूही म्हणले या लोकांना बोलतात, अरे हे सगळं जे आमचं चाललंय ना हे माझ्यासाठी काहीच नाही. लक्षात घ्या परमार्थ करूनही आनंद का नाही, कीर्तनात आनंद असूनही आनंद का नाही, याचं चिंतन सांगतो तुम्हाला. उद्धवा यांचा जो परमार्थ करण्याचा उद्देश आहे, यांचं जे प्रयोजन आहे ते मी नाही. कारण देव तुमचं प्रयोजन पाहतो, तुमचा उद्देश कळतो ना. उद्देश, दोन शेजाऱ्याचे भांडणं लागले. एक जरा कडू डोक्याचं होतं. म्हणले आता लय दिवसाचं याच्याकडे पाहतो. ते पळत किचन मध्ये गेलो आणि एवढा मोठा सुरा घेऊन लागलो त्याच्याकडे. आता लय झाले म्हणले भांडणं, एकदाचा तुझा कार्यक्रमच करून टाकतो. ते पुढं पळायले, हे सुरा घेऊन मागं पळायले. कारण त्या पुढच्याने विचार केला येड्या डोक्याचं आहे, कुठं सुरा घालून आणि काय करून पता नाही. ते तसंच पोलीस स्टेशन मध्ये गेलं, सांगितलं साहेब हो येड्या डोक्यातून सुरा घेऊन पाठी मागे लागलं, मारून टाकलं असतं. लगेच पोलिसाची गाडी आली, त्याला उचललं महाराज आणि 6 महिने जेलमध्ये नेऊन घातला. नुसता सुरा त्याला दाखवला, नुसता सुरा घेऊन पाठीमाग पळाला, 6 महिने जेलमध्ये नेऊन घातला गंभीर महाराज. तोच मनुष्य ज्याने जेलमध्ये पडला, तोच 8 दिवसांनी आजारी पडला, डॉक्टरकडे गेला, त्याला सगळं चेकअप केल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं तुम्ही जगू शकत नाही जास्त दिवस, फार झालं तर 15-20 दिवस तुमचं आयुष्य, जगू शकत नाही. तो म्हणला पण का? म्हणजे तुमच्या पोटात गोळा झालाय, एवढा मोठा गोळा झालाय तुमच्या पोटात, आणि तो जर आत फुटला तर संपूर्ण शरीरामध्ये विष बाधा होईल, तत्क्षणी तुम्ही मरून जाल. हो डॉक्टर साहेब असं नाही, वाचलं पाहिजे. म्हणले लगेच ऑपरेशन करावं लागेल. तो म्हणला लगेच सुरुवात करा. लगेच नाही म्हणले, 6 लाख काउंटरवर भर, आधी पैसे डिपॉझिट कर, नंतर ऑपरेशन. अहो तो म्हणला 7 जाऊ द्या पण वाचवा. लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये
आणि लगेच डॉक्टर सुरा काढला, मग दाखवला नाही नुसता दाखवला नाही, फाळला. हा फाळला, पण 6 लाख देऊन आला. यानं नुसता दाखवला तर जेलमध्ये कोणला कळते का आपल्याला? उद्देश याने सुरा नुसता दाखवला, पण उद्देश मारणे होता. आणि डॉक्टरने फाळला, पण उद्देश वाचवणे होता. उद्देश महत्वाचा आहे. विठ्ठला परमार्थ करण्याचा तुमचा उद्देश काय आहे? भगवान परमात्मा बोलतात, उद्धवा यांचा उद्देश सांगू तुला. अरे म्हणले हे सगळे दांभिक आहेत. माझी भाषा जरा कडू आहे, तुम्हाला नाही आवडली तरी चालेल, पण या नाथ महाराजांचं भगवंताचं चिंतन आहे, मला सांगायला काही अडचण नाही. म्हणले कीर्तनाचा परिणाम, परमार्थाचा परिणाम करूनही जो लोकांवर दिसत नाही, त्याचं कारण ही दांभिकता आहे. दांभिकता. परमार्थ तर करतोय आपण, पण दांभिकता किती आहे? कशासाठी परमार्थ चाललाय? ऐका पुढच्या वेळेला होता. ए रजे अभक्त दंभ स्थिती, जीवी दर्या आशा बाह्य विरक्ती, मान लौकिक प्रतिष्ठे पूर्ती, माझी भक्ती जो मिळवी. कशासाठी झाली म्हणजे यांची भक्ती? आम्हाला धन मिळावं, आम्हाला मान मिळावा, आमची लोकांमध्ये प्रतिष्ठा व्हावी आणि आमची लोकांमध्ये कीर्ती व्हावी. हे 4 मुद्दे सोडले तर आज तरी आमच्या परमार्थामध्ये 5वा मुद्दा पाहायला मिळत नाही. मग मला सांगा, देवाचा आणि परमार्थाचा संबंध कुठे आहे? काही संबंध राहिला का? आणि अशा या दांभिक लोकांनी कितीही माझी भक्ती केली तरी यांच्या भक्तीने, यांच्या पूजेने मी संतुष्ट होऊ शकत नाही. याच्या पुढची उद्या आहे का? ऐसिया भक्ताची स्थिती, छत्र चामर गज संपत्ती, मज अर्पिता ही अभक्ती, सुखले सचित्ती उपजेना. राज ऐश्वर्य थाटामध्ये जरी यांनी माझी पूजा केली, भक्ती केली, तरी यांच्या भक्तीने मी यत्किंचित प्रसन्न होऊ शकत नाही. का? कारण हे सगळे दांभिक आहेत. पूजा माझ्यासाठी नाही, यांचा उद्देश वेगळा आहे. काय दृष्टांत दिला? कागाची गायन कळा, जेवी पोषेना किन्नर शाळा, तेवी अभक्ताची भजन लीला, माझी चितकळा पोषेना. नाही, कावळ्याने गायन केलं. कावळ्याने काय केलं? गायन सुरू केलं. आणि त्या कावळ्याचं गायन ऐकायला स्वर्गातले गंधर्व आले. वा 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 वा, काय गायन, काय आवाज आहे, काय ताल आहे, काय सूर आहे. स्वर्गातले गंधर्व प्रसन्न झाले कावळ्याच्या गायनाने. हे खरं आहे? असं होईल का? उद्धवा, कावळ्याने गायन केल्याच्या नंतर स्वर्गातले गंधर्व जसे संतुष्ट होऊ शकत नाही, तसं या अभक्ताने कितीही माझी भक्ती केली तरी यांच्या भक्तीने मी प्रसन्न होऊ शकत नाही. का? कारण हे दांभिक आहे. विठाला नाथ महाराजांचं चिंतन बघा. कारण हे चिंतन मलाही करण्याची आणि तुम्हाला ऐकण्याची आज तरी गरज आहे. दांभिक कशाला म्हणायचं? माझे माऊली बोलतात, दांभिक म्हणजे काय, कशाला म्हणायचं? जेने सत्याचा भोकसा काढला, असत्य तृणकुटा, तो दंभ उडविला इही जगी. कशाला दांभिक म्हणायचं? सत्य लपवायचं. सत्य जे आहे ना ते लपवायचं आणि खोटं लोकांसमोर करायचं आणि लोकाला फक्त फसवायचं. याला दांभिक म्हणतात. सत्य लपवायचं आणि खोटं लोकांसमोर करायचं. नाथांच्या वया काय? धन जोडा वया कारणी. कशासाठी चाललंय आमचं? दांभिक कोणाला म्हणतात? धन जोडा वया कारणी, पिळे माळा मुद्रा धरणी, धनिच्छा उपदेश देणे, या नाव जाणणे, दीक्षा दंभो. याला दंभ म्हटलं, दीक्षा दंभ. नवल दंभाचे कौतिक, आम्ही अग्निहोत्री यात्रिक, तेची जीविका करुणी देख, नाळीले वेद पाठक धनलोभे. हे सगळे अडकले महाराज. पुढे आहे का? परमार्थाची सोडून पोथी, ब्रह्मज्ञान सांगे नाना युक्ती,
तेही ज्ञाते दंभे नाडी जाती द्रव्यासक्ती धन लोभे. बघा कसं ब्रह्मज्ञान सांगणं चालू आहे. असं ब्रह्मज्ञान सांगणं चालू आहे. फक्त ठरल्यापेक्षा 500 कमी भरा म्हणून कळते तुम्हाला काय होते. कारण दंभे नाडी जाती द्रव्यासक्ती धन लोभे. पुढे मंत्रतंत्राची कथा कोण मुख्य गायत्री वेचिती ब्राह्मण आणि स्वधर्म निष्ठा पावन मन की जाण दांभिक. किती दांभिकाची मोठी आहे. आणखी बोलू दंभे नाडीले संन्यासी. संन्यासाला काय गरज आहे का बरं त्याची. दंभे नाडीले संन्यासी लौकिक राखणे पडेल त्याशी. मंत्री आले त्याच्या पुढे पुढे संत्री आले त्याच्या पुढे पुढे लौकिक राखणे पडेल त्याशी. कशासाठी. ऐका ऐका नाथ महाराज बोलतात ज्या लागी मुंडली शिशी त्या अर्थाशी विसरली. संन्यास घेणं म्हणजे काय माहितीये का तुम्हाला. आपलं माय बाप चुलता काका मेल्याच्या नंतर आपण जो विधी करतो ना मुंडन बिंडन करून हे जे पिंडदान वगैरे जे आपण करतो ना हा सगळा विधी संन्यास घेताना ज्याला संन्यास घ्यायचा आहे त्याला आपल्या स्वतःच्या हाताने करावं लागतं. स्वतःचं मुंडन स्वतःचं पिंडदान स्वतःची तिळांजली. आता त्याचं राहिलं का काही शिल्लक. मेला नको मग हे गाडगे मडके गोदडे जमा करत बसला कशाला. मेला नको. पुढे ऐका पुढे ऐका. हे मोहना नाथ महाराज बोलतात घ्यावया पर द्रव्य पर अन्न. कशासाठी परम किती किरकोळ गोष्टीसाठी आम्ही देवापासून दूर चाललोय. खेद वाटते. घ्यावया पर द्रव्य पर अन्न का देह प्रतिष्ठेला जा मिथ्या दाखवी सात्विक पण या नाव दंभ लक्षण चौथे. हे बघा कसा परमार्थ चालला. नाथ महाराज बोलतात अरे लोकाला जरी कळत नसल तुझं काय चाललंय कशासाठी चाललंय. ऐका ऐका तुझा परमार्थ लोकाला नसेल कळत पण देवालाही कळत नाही असं आहे का गुरुजी. देवालाही कळत नाही आपलं काय चाललंय. लोकाला नाही कळू देत कारण चॅप्टर पण आहे तुझ्याकडे पण देवाला कळणार आहे. देवाला मला इथं आल्याच्या नंतर मिळूपुरी कुठेतरी काय गव्हर्नमेंट बिल्डर नाही. हा 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 आहे कुठेतरी गुरुजी. त्या काळामध्ये मिळू फुल्यांचं नाटक आलते त्या ज्ञानेश्वर विद्यालय आकलेचा कांदा. आकलेचा कांदा असं नाटक. आणि नाटक आमचे काही जोडीदार होते का म्हणले माऊली चला नाटक पाहायला. म्हणलं पाहिलं नसलं का जयरामबा खूप पाहिलं का नाही तर मारतो. जयरामबाचा नाही धाक असायचा. जयरामबाला जर कळलं आता ते पुढे उभा राहिला हॉटेल पुढे उभा राहिला केस वाढले टोपी डोक्यात नाही मरसवर पडसवर हाणला तिथंच. अरे म्हणलं बुवाला कळलं नको. नाही म्हणले त्या मॅनेजरची माझी ओळख करून आम्ही त्यावेळेस जरा अज्ञानच म्हणा. अरे पण लोक नाही म्हणजे नाही पाहणार ते मॅनेजर ते गेला त्या मॅनेजरला इकडं बोलवलं काय म्हणजे आता सांगायला काही अडचण नाही. सांगितलं पाहिजे. त्याने बोलवलं म्हणले आम्हाला नाटक पाहायचंय. म्हणले जा की मग पैसे बिशे जा. नाही म्हणले तिकून नाही आम्ही जाऊ शकतो कारण लोकांनी जर आम्हाला पाहिलं तर लोकांनी आम्हाला न पाहिलं पाहिजे अशी आमची अवस्था करा. त्याने सांगितलं मागून पडद्याच्या अंधारात बसा अशी कोणी पाहणार नाही तुम्हाला. पण त्या नाटकाच्या मॅनेजरने जी गोष्ट बोलली होती आणखीन एक गुरुजी माझ्या डोक्यात. तो मॅनेजर म्हणला महाराज बुवा बुवा म्हणायची त्यावेळेस बुवा तुम्हाला लोक पाहणार नाही त्याची गॅरंटी मी घेतो पण तुम्हाला तुमचे माऊलीही पाहणार नाही हे नाही मी सांगू शकत. तुमचे माऊलीही तुम्हाला पाहणार आहे. लोकांपासून तुम्ही झाकून राहसाल पण तुमच्या माऊलीपासून काय झाकून ठेवणार त्याच्यापासून. तुम्हाला वाटतं आम्ही जे करतोय ना ते लोकाला ना कळू दे पण देवाला कळत नाही असं आहे का. देवाला कळत नाही. क्षण मागून बोलतो तसा माझा तो पिंड नाही. तो एक मनुष्य मेला तो लय आवडायचा मला. तो बापूराव शाहीर होता.
तो हळदी पंढरपूर तोच खदिनी वाजवायचा, तोच कीर्तन वाजवायचा, तोच म्हणायचा. लय गोड म्हणायचा, स्वतःच्या मनाने रचायचा, म्हणायचा. मला त्याच्यातलं एक जिथं भेटल तिथं ते म्हणायला व्हायचे गुरु. मग 200-300 रुपये त्याला द्यायचे, म्हणायला व्हायचं. फार गोड आहे गोड. म्हणून पाप करुणी पापी म्हणे सैरा वैरा पळतैर. तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतैर. त्याला कळत नाही असं आहे का? तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर होत नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. शांती तुला रे झोपू देना, झोपू देना. शांती तुला रे झोपू देना, दिन रात तुझला छळतैर. तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतैर. नको नको ते खाऊन पिऊन किती जीवाला जपशील. चाललंय का मजा तुझी चालू. नको नको ते खाऊन पिऊन किती जीवाला जपशील. यमान फासा टाकल्यावर मग कुठे कसा लपशील. गर्वाने रे छाती फुगवून मिशीला पिळतैर. तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळते. लोकाला नसं नाही कळत, कारण तेवढी बुद्धी आहे तुझ्याकडे. लोकाला त्यालाही कळत नाही असं आहे का? ऐका ऐका पुढे ऐका. पुढचं गोड म्हणायचं ते. तू केलेल्या कर्माची इथे नोंद झाली सारी. किती घेतले तर तुझी किती भोगल्यास परिणाम. तुझ्या कर्मीचे फळ सुपाना तुलाच मिळतंय ग. तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय. काय केलं भल्या माणसा देवाला सारं मरशील ना. रोग डॉक्टर पासून लपवायचं नाही. अज्ञान सद्गुरू पासून झाकायचं आणि पाप देवापासून कधीच लपवायचं नाही. विठ्ठला विठ्ठला कीर्तनामध्ये प्रत्यक्ष काळ ब्रह्मभूत होते. कीर्तनामध्ये भगवान परमात्मा नाचतो. या कलियुगामध्ये कीर्तनात प्रत्यक्ष उद्धार होतो. पण ते कीर्तन जर तुमचं दांभिक असेल तर त्या कीर्तनाचा उपयोग होत नाही. म्हणून माझ्या प्रत्येकाने हे करताना विचार केला, आपलं कुठं दांभिकपणा तर नाही, आपलं कुठं नाटक तर नाही. नाटक करू नका. परमार्थामध्ये निश्चित परमात्मा कृपा करेल. म्हणून कीर्तनाचा परिणाम आमचा उद्देश देव पाहत असतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची असे कीर्तने महाराज. मग तुकोबरायला लोकांनी विचारलं, महाराज एवढे कीर्तन जर प्रभावी आहे तर ते अवघड असेल. पण सांगितलं कोण? बरं देवाची परमात्माची प्राप्ती होईल का? जगद्गुरु तुकोबराय बोलते अवघड बिवघड काय नाही, बिलकुल सोपं आहे. अभंगाचं पहिलं सोपे वर्मा
वर्म आहे आणि सोपं, बिलकुल सोपं आहे. पण पुन्हा आहे का एवढं सोपं नाही. सोपं आहे पण एवढं सोपं नाही. सोपं एवढं सोपं असतं तर आज आपण सगळे इथं नसतो. पण सगळेच आपण करायलो ना, तिथं आपण जाग्यावरच येत. आणखी सोपं आहे पण एवढं सोपं नाही. मग कशापेक्षा सोपं आहे तर नाही, सोपं आहे पण योगापेक्षा सोपं, यागापेक्षा सोपं आहे, तीर्थापेक्षा सोपं आहे, व्रतापेक्षा सोपं आहे, दानापेक्षा सोपं आहे, तपापेक्षा सोपं आहे. सोपं आहे म्हणजे एवढं सोपं नाही, फक्त या बाकीच्या साधनेपेक्षा सोपं आहे. सत्ययुगामध्ये, द्वापर युगामध्ये वेगळ्या वेगळ्या कठोर साधना कराव्या लागायच्या, तप करावं लागायचं. लोक म्हणले महाराज आम्हाला तप होतं का हो, सोपं सांगा. संतांनी सांगितलं ठीक आहे, तप नाही ना होत. रामप्रभूच्या सत्ययुगामध्ये सांगितलं तप होत नाही तुम्हाला, एक काम करा काय, मग त्याच्यापेक्षा सोपं साधना करा, या यज्ञ करा. तपापेक्षा सोपं यज्ञ सुरू केले. द्वापार युग सुरू झाल्याच्या नंतर पुन्हा लोक साधू संतांकडे गेले, महाराज आम्हाला यज्ञ सुद्धा होत नाही हा, सोपं सांगा. संतांनी सांगितलं एक काम करा, यज्ञ सोडून द्या, देवाची पूजा करा. द्वापारामध्ये पूजा, देवाची पूजा करा. द्वापार संपला, कलियुग सुरू झाला. लोकांनी सांगितलं महाराज ही पूजा सुद्धा आम्ही करू शकत नाही, कारण या कलियुगामध्ये देवाची पूजा शक्य नाही महाराज. का का संसाराचे हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा, देवधर्म सांगी पडले सकळ, विषय गोंधळ गाजत तसे, गाजत तसे. या कलियुगामध्ये संसाराच्या कामात करताना त्या देवाची पूजा करायला वेळ आहे का तुम्हाला? देवधर्म सांदी पडले सकळ, काही पोरं खेळायला घेऊन गेले, तिकडच हरवून आले देव आमच्या देवाऱ्यातले. पत्ता नाही आम्हाला देवाऱ्यात देव नेमके आहेत किती. काही उदळ सांगतीत घेऊन गेले, तिकडच बेपत्ता झाले. काही नळ्यात घेऊन सापडले घराचा पाया खडताना. अशी या कलियुगामध्ये देवाची अवस्था आहे महाराज. पूजा नाही करू शकत महाराज आम्ही या कलियुगामध्ये. का? त्या संसाराचे काम. म्हणले एक काम करा, संत म्हणले एक काम करा, अरे तप सोडून द्या, यज्ञ सोडून द्या आणि पूजाही सोडून द्या. मग एक करा, नाम संकीर्तन करा, कीर्तन करा, नाम करा. लोक जराशी केलं पुन्हा संतांकडे गेले, म्हणले महाराज याच्यापेक्षा आणखी सोपं सांगा. आता याच्यापेक्षा सोपं असते का? कारण किती सोपं केलं तुम्हाला. तप करायचं, त्याच्यावर तुम्हाला यज्ञावर आणलं, पूजेवर आणलं, नाम नुसतं तोंडाने नाम. तरी लोकांना रेडीमेड पाहिजे म्हणा, आयतं पाहिजे. इथून पैसे दिले की पंढरपूरला त्याची पूजा झाली. असं होत असतंय का? असं होत असतंय महाराज. आता ते होतंय ते जाऊ द्या, पण असं नसते, रेडीमेड नसतं महाराज. पैशाने देव जर मिळाला असता तर टाटा बिर्लानी या अंबानीनी आपल्या घरात माल तरी घालायला भेटले असते का आपल्याला? पैशाने या लोकांनी खरेदी. असं नाही होत महाराज, असं नाही होत. लोक म्हणले महाराज याच्यापेक्षा सोपं सांगा. संत म्हणले आता याच्यापेक्षा सोपं तुम्हाला सांगावंच का? आता ही गमत कशी झाली, आमचे गुरुजी म्हणायचे, ऐका सगळे ऐका. आता ते नंदुरबार त्या भागात जर गेलो ना गुरुजी, तिकडे धुळेच्या पलीकडच्या भागामध्ये लय पिण्याच्या पाण्याच्या पंचायती गजानंतर 5-5, 6-6 किलोमीटरहून पाणी आणायचे गुरुजी. त्यांनी त्या बाहेर 5-5 हांड्याशी डोक्यावर घ्यायचे, 5-5, 6-6 किलोमीटर दिवसभर नुसतं पाणी भरायचं. मग त्याच्यात पाटलाची बायको, सरपंचाची बायको, सगळ्या मेंबरच्या बायको. मग ते पाणी आणता आणता एकमेकीला चर्चा करायच्या. ती म्हणली का गं तुझा नवरा सरपंच झालाय, तुझ्या नवऱ्याला तुम्हाला लाज लज्जा आहे का काय? पाटलाची बायको म्हणते तुम्हाला काय झालं काय? अगं झालं काय, 5-5, 6-6 किलोमीटर आपण त्यांच्या बायका पाणी आणतोय. काय सरकारच्या मोदीची योजना, घराघरात पाणी घातलंय त्यानं. हा आपल्याला काय म्हणले, आपलं काय आहे का नाही तुझ्या नवऱ्याला काय माहिती? तिलाही लक्षात आलं, होती ते नवरा पडलेलं होता काठावरती. म्हणजे उठून बसलं ते. 5-5 किलोमीटर 6-6 किलोमीटर आम्ही पाणी
खुशाल घरात झोपतो. तो नवरा म्हणला मी काय भाऊ तुम्ही सरपंच आहेत ना गावातले. अगं सरपंच असतो म्हणजे पाण्याचा माणूस आहे तसं नाही म्हटले. पण या सरकारची योजना बघा ना गावागावात घराघरात बघा म्हणजे कुठंतरी बिगर एखादं पाण्याचं गाव राहिले का. मग तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे सरपंचाला करता येत असते. कारण कसं आहे महाराज काय करा 5 वर्षात माहीत होतो सरपंच पद 5 वर्ष निघून जातात. थोडं काही कळत नाही कुठून काय करावं लागते. मग याच्या लक्षात आलं ग्रामपंचायत त्याकडे ठराव बिराव घेतला लगे ओळ पाठवला मंजूर पैसे विषय. कारण मोदी तिच्यासाठी बसलेले. लगेच गावात टाकी लगेच पाय वीर खोदून लगेच पाणी प्रत्येकाच्या दारामध्ये नळ लगेच मंत्र्यांना सगळ्याच्या दारात दुजी पाणी दारा दरुजा. ते सरपंच गेलं मिशोर ताव मला बायकोला म्हणलं चल सहभाग म्हणले तुझ्या ताव. आता 5 किलोमीटर नाही 6 किलोमीटर नाही फक्त घरातून उठायचं दारात खंडा मांडायचा आणि भरून घरात नेऊन घेऊन द्यायचा. 10-15 दिवस भरलं मला. पुन्हा 15 दिवसात ती नवऱ्याला नाही खाऊ याच्यापेक्षा सोपं नाही का. हे म्हणले मारली की गेलं दुकानामध्ये 100 फुटाचा रबली पाईप घेऊन आलं. डायरेक्ट कनेक्शन केला त्याने त्याला आणि डायरेक्ट दुसरं तोंड त्याने घरात किचन मध्ये. बायकोला सांगितलं आता बाहेर सुद्धा जायचं बस. पाणी आले की नुसतं असा हांड्यामध्ये पाईप भरायचा. तिने 10-15 दिवस केलं महाराज. पुन्हा म्हणले पाहू याच्यापेक्षा सोपं नाही का. नवरा म्हणे आहे आता पाहुणे पिवणे जर घरी आले ते ग्लासने तांब्याने पाणी द्यायचं नाही हे पाईपच घालायचं म्हणले. याच्यापेक्षा सोपं काय करायचं. पहिली 6 किलोमीटर पाणी आणायचं तुझ्या दारात नाही तुझ्या घरात आणलं आणि तरी पण त्याच्यापेक्षा सोपं. तसं पहिले तप करायचे यज्ञादी कर्म करायचे योगादी क्रिया करायचे. या सगळ्या अवघड साधना सोडून तुम्हाला नामावर आणलं आणि तरी म्हणता याच्यापेक्षा सोपं नाही का. याच्यापेक्षा दुसरं सोपं नाही. तुका म्हणे सोपे आहे